धुक्याच्या पदरात ओली स्वप्नाची बाग, धुक्याच्या पदरात ओली स्वप्नाची बाग, वाऱ्याच्या कुशीवर झोपते तशी शांतीची राग. धुक्याच्या पदरात ओली स्वप्नाची बाग, वाऱ्याच्या कुशीवर झोपते तशी शांतीची राग. या निसर्गाच्या नाभीत उमलतो असा ज्वाला एकच खरा, प्रेमात झालेला पण लढवय्या असा आमचा शक्तिपुरा, असा आमचा शक्तिपुरा, असा आमचा शक्तिपुरा. गुणगुणावे गीत गावे ऋण तुमचे असे का फिटेना अंतरीची साठ जन्मांतरीची
यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या अशा या महाराष्ट्र भूमीतील या दादर या ठिकाणी आजची महाराष्ट्राची लोककला असं ज्या कलेला संबोधलं जातं त्या जागतिक नृत्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या निमित्ताने साई नृत्यांच्या कला मंच मुंबई कोरिओग्राफर साई बनसोडे, ढोलकी सिद्धेश हडवे, बेंजो आविष्कार सुतार, कीबोर्ड मिली पायकोळी आणि ऑक्टोपॅड राहुल रांगडे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला कोरस म्हणून लागलेला माझा छोटा भाऊ कुमार चेतन रावी, संस्कार शिवण आणि या ठिकाणी आम्हाला नेणे आणण्याचं काम करणारे आमच्या गाडीचे मालक आणि माझे खास मित्र अल्पेश भोसले. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात आणि याच्याही आधी जेवढे कार्यक्रम केले त्यामध्ये मला कवित्व पुरवणारा माझा कविवर्य माझा लहान भाऊ कुमार अक्षय दळवी आणि मी स्वतः गायिका शाहीद उगाली दळवी महाडिक यांचा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज या ठिकाणी कैलासवासी तात्याजी शिंदे प्रतिष्ठान मुंबई पुणे सौ उगवतीवाडी तालुका महाड जिल्हा रायगड आयोजित आजचा हा शक्तिपुराचा महामुकाबला या ठिकाणी सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी कला ही सादर होणार आहे आणि त्या निमित्ताने आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी आपण आणलात, हा मुंबईचा रंगमंच दिलात त्याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे. या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांची मी शतशः ऋणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजचा कार्यक्रम बघण्यासाठी खास नागोठण्यावरून तुरेवाले शाहीर श्री योगेश जाधव बुवा हे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझी मैत्रीण शक्तिवाली शाहीर तेजन पवार गोताड आणि त्यांचे मिस्टर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच उत्कृष्ट बेंजो वादक जयेश नागती हे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजचा माझा आवाज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम करणारे आमचे राजेश पडाळ साऊंड मास्टर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच माझे मिस्टर आज या ठिकाणी उपस्थित आहेत जितेश महाडिक त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच आज या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी संगीत क्षेत्रातील इतरही जर कोण कारण कार्यक्रमाला फार कमी वेळ आहे, पाऊण तासात कार्यक्रम आटपायचा आहे तर आपल्याला दुसरी बाजू सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे जर कोणी या ठिकाणी आलेला असेल नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर त्यांचंही माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि फार वेळ न घेता त्याच्या आधी ज्यांचा आणि माझा आजचा सामना आहे असे आपले तुरेवाले शाहीर महेश शिंदे बुवा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांना त्यांच्या संपूर्ण वादक मंडळी आणि शाखेवाली मंडळी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि या ठिकाणी फार वेळ न घेता मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी बुवांनी प्रश्नाची प्रत आणि प्रमाणपत्र दाखवायचं आहे.
प्रणाम आहे. दुसरे वंदन माय पित्याला गुरुंना सन्मान आहे. की सेवा करण रसिकाची हे माझं काम आहे. आणि बसलेल्या माझ्या या रसिकाला आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक आहात म्हणून आमच्यासारखे कलाकार अजूनही आहे. तुमचं प्रेम हे आमच्यावर असंच अखंडित राहू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर आहे. माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर आहे. माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर आहे. काव्य सुमने अर्पुनी तुला, माझा देव म्हणून पूजणार आहे. श्वास आहे अंतरंगीचा तूच श्वास आहे चरण तुझी लावणी भाई चरण तुझी लावणी भाई नित्य सेवा तुमची करणार आहे चरण तुझी लावणी
काव्य सुमने अर्पुनी तुला काव्य सुमने अर्पुनी तुला माझा गमती पुजाणार आहे काव्य सुमने अर्पुनी तुला माझा गमती पुजाणार आहे काव्य सुमने अर्पुनी तुला भानुदास घराण्याचा स्तवन झालेला आहे गणाला सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे गणांचा नायक विद्येचा तुदाता कार्याला विधी सारे तुला गणनाथा आगमनाला तुझ्या तरसल्या त्या वाटा आगमनाला तुझ्या तरसल्या त्या वाटा वेळ नको लावू रे बाप्पा लवकर ये ना तू आता आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा स्वर्गपणी त्या नटली ही सृष्टी पाने फुले वल्लरी आगमनाची चाहूल देती बरसून ओल्या सरी गण माझा वाजत गाजत हर्षण येतो बैसून उंदरावरी गण माझा वाजत गाजत हर्षण येतो बैसून उंदरावरी
फुलांचा सांगून जाई गणराज येणार घरी गंध फुलांचा सांगून जाई गणराज येणार घरी कडवाचा वाजत गाजाचा हर्षण येतो पैसा उतरावरी कडवाचा वाजत गाजाचा हर्षण येतो पैसा उतरावरी कडवाचा फिरवत वगैरे नाहीये कारण टाइम आपल्याकडे कमी आहे त्यामुळं जेवढं कारण आपल्याला दुसऱ्या सुद्धा दोघांच्याही वाऱ्या पाहता येणार आहे आणि पाहता याव्यात यासाठी आयोजकांचा आणि आमचाही प्रयत्न असणार आहे आणि म्हणून एका एका अंतराची गाणी गाते बघा लोक आहेत ना हा नुसते मोबाईलच दिसत आहेत हा आवाज पाहिजे की नाही अहो गवळण नाही आवाज पाहिजे की नाही हा कसं करायचं प्रेमाची गायची की बोला लागल अशी बोला बोला तुमचा आवाज पाहिजे टाइम वेस्ट नका करू अजिबात एक एक मिनिट महत्वाचं आहे बोला पटापट पहिली गोष्ट चावटतं मी काय गात नाही जे काय गाते ते शास्त्रातच गाते बरोबर आहे आपण सध्या ट्रेंड चालू आहे प्रेमाच्या गवळणी पण असं प्रेमाची गवळण न गाता मी माझ्या गवळणीतून मजा कशी येणार आहे ती कारण आपण चावटतं काय गात नाही आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे तत्पूर्वी या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रार्थना आणि गणसाठी श्री रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर मुक्काम पोस्ट वाकवली तालुका दापोली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे आपला आभारी आहे धन्यवाद बघा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय श्री सोमनाथ दादा ओझरडे आलेत का साहेब नाही आलेत अजून असो कार्यक्रम म्हणजे माझी बारीची सांगता होईपर्यंत पहिल्या बारीची सांगता होईपर्यंत साहेब येतील कारण माझ्याशी पण कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यामुळे फार वेळ न घालवता आपण गवळणीला सुरुवात करूया आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा की या नंदाच्या काठाला जर मी घडवणारा खोड मोडायला याची मी शक्कल लढवणार आहे की रागाचा पारा ह्याच्या आईचा आज चढवणार आहे आणि खैर नाही या काळाची मिळून सारे ह्याला आज बडवणार आता बडवणं म्हणजे प्रेमानं आपण एखादी आई नाही का मुलाला बोलते गप घरात चल नाही असा बडव बडव बडवीन ना गप चल हा काय उद्योग केले असते इथंच पण आता घरात चल आणि म्हणून बघा बुवा गवळण व्यवस्थित ऐकायची नंतर म्हणाल बुवांचा आणि माझा पहिला सामना आहे फार चावट किंवा तुम्हाला वाईट वाटेल अशी काय गवळण गात नाही तर पहिलंच बुवा धबाकतील तसं नाही कार्यक्रम व्हायचे आपले अजून है ना त्याच्यामुळं बुवा शांततेनंच गवळण घेते बघा काय म्हणायचं आहे हे आजच
माहितीसाठी चालपण सांगितलेली आहे. बघा काय म्हणायचं आहे. घेऊ नका तुम्ही खोटा हाळ, आहे तो माझा लाडाचा बाळा, थोडेला कसावर बांधलेली हंडी, थोडेला कसावर बांधलेली हंडी, सांगा कोणाला पटल का. एकमेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय. एकामेकावर चढल्यावर याच्या जो खाली आहे. शेवटी ती आईच ना आपल्या बाळाची बाजू घेणार. ती काय म्हणते, माझ्या पोरानं चोरी केलेली नाही, व्यवस्थित गवळण ऐकली तर कळेल. घेऊ नका तुम्ही खोटा हाळ, माझ्या मुलावर खोटा हाळ घ्यायचा नाही. काय आहे तो माझा लाडाचा बाळा, घोडेला कसावर बांधलेली हंडी. काय वर आहे हंडी, म्हणजे हंडी त्या शिंक्यात माठ असायचं आणि त्याच्यात काही दूध लोणी असायचं. आता ती मुलं वर बांधलेली आहे. आता ती फोडायला थरावर थर लावायला लागतील. ती आई आपल्या बाळाची साईड घेते. कृष्ण हा चोरायचा, चोरटाच होता, दही दूध लोणी खायचा असतो, पण तरी ती आई आपल्या बाळाची बाजू घेते. बुवा गवळणी हे आपण काल्पनिक लावत असतो, कोणीही शास्त्राधारे काय लावत नाही. हा सगळ्या काल्पनिक आणि काल्पनिकच विषय गात असतो. म्हणून ती आई काय म्हणते, फोडेला कसावर बांधलेली हंडी, सांगा कुणाला पटल काय. एकामेकावर चढल्यावर, आता एकामेकावर चढला, एवढा थर लावला त्यांनी, तर एवढ्या थरावर चढ्यापर्यंत तो खालचा राहील काय. पोरा पोरा असतील त्यांच्यात काय दम. बुवा पोरा पोरांच्या दम हो, नाही तर बुवा म्हणते का माझा दम मी काय काढला. हा बुवा तुमच्या दमाशी काय माझा संबंध नाही. हा एकामेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय. एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय. कशाला करता उगाच कामा, पटाका लावता कानाच्या नावा. सांडलेला तुमचा दही दूध दावा, सांडलेला तुमचा दही दूध दावा. आज तुम्हाला जमणार नाही, आज तुम्हाला जमणार नाही. एकमेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय. 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 घेऊ नका तुम्ही खोटा हाळ, आहे माझा लाडाचा बाळा.
गवळण झालेली आहे आणि शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो. प्रश्नाची प्रत बुवांकडे पोहोचलेलीच आहे, परंतु आपणा सगळ्यांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. तर ते 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले आणि कोणत्या साधनेनं जिवंत केले, असा सरळ साधा सुटसुटीत माझा विषय आहे. बुवांचा नाच मी बघितलेला आहे.